चला सोहम बोरवडा आपण स्टेजवरती यायचे, आपला सन्मान ओमकार पारधी करतील. चला सोहम भुरवडा 6 दिवस ज्यांनी सर्व पिचचं काम केलं, त्यानंतर स्टेजची पूर्णपणे ज्यांनी मात्र निगा राखली आहे ते आमचे सोहम बुरवडा यायचंय. लेट्स प्ले गेम ऑन. मेगा फायनलचा सामना कोण जिंकेल? शहापूरला ट्रॉफी जाईल की अंबरनाथला? हे आता पाहायचंय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलेल? गोलंदाज ट्रॅक वरती बाला भस्मा. सलामीची जोडी दीपक आणि आकाश. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कट केलाय. डीप पडला क्षेत्ररक्षक. सेकंडचा कॉल लगेच झाला. लेझी फिल्डिंग. यस, बाला नाराज असणार आहे कारण या बॉल वरती एक सिंगल पाहायला मिळणार होती, मात्र 2 झाल्यात. बॉल मिस टाइम आहे, मात्र सतीश बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. व्यवस्थित बॉलला कव्हर केलंय आणि इथून या बॉलवर मिळतील धावा. पुनश्च एकदा 2. चला कॅमेरामॅन थोडं आमचं स्टेजवरती फोकस करायचंय. नक्कीच ज्यांनी अत्यंत स्टेजची निगा राखली, एकही बॉल इथून मात्र हरवला नाहीये. नक्कीच आमचे सोहम मुरवडा असतील, त्यांचा मान सत्कार आपण मंचावरती करतोय. पुढचा बॉल ऑफसाइड ऑप्शन ठेवला होता, कट केला. चाललाय गली आणि थर्ड मधून सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धावा मिळतील पूर्णपणे 4. आल्यात चौकार. येस, 4 धावा आल्या. दाफलकर धावा 8. पुढचा बॉल पॅडल स्वीप जमलं नाहीये. हा बॉल बालाने व्यवस्थित टाकला एकदम पायामध्ये आणि हा देखील बॉल आपण पाहतोय डॉट. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. कीपर बीट झाले आणि निघलाय चेंडू पाठीमागे. शॉट फाईन लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मिळतील धावा 22च्या. पूर्ण 4. नशिबाचा चौकार. आणि मात्र साही दिवस रात्रमध्ये पाण्याची सोय केली आहे, नक्कीच आमचे सन्माननीय संजयजी नितोरे साहेब जे नक्कीच या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पाच बॉल 12 आहेत. पुनश्च एकदा पायाचा बॉल केलाय. पाडेल स्वीप चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे डीपला आणि इथून मिळतील पुनश्च एकदा धावा. 2. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. दाफलकर धावा आहेत. एकंदरीत खांडीच्या पाड्या संघाची 14.
येस, दुसऱ्या ओव्हर मध्ये सतीश गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. सतीश मेंगळ स्ट्राईक हेडला आकाश ज्यानं पहिलं षटक नॉन स्ट्राईकरवरून पाहिलंय. तो पहिला बॉल क्लीन बॉल, लाकूड तोड गोलंदाजी, प्लेड ऑन, फलंदाज बाद. न्यू बॅट्समन अक्षय गेलाय मैदानामध्ये आणि सतीशने पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. पुढचा बॉल ऑफ साइड ऑफ स्टंप, बॅकफुटला जाऊन पंच केला होता. तिथे आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय, बॉलवरती एक सिंगल आली. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला अक्षय पुढे एकदा हॅमर केला, फोर्स केलाय, सरळ चाललाय चेंडू लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे, सेकंडचा कॉल आहे. इथून बाद कोण होईल पाहावं लागेल. आता फलंदाज तर बाद आहे आणि कदाचित आता अक्षयला परतावं लागेल. पाहिजे तेवढ्या देईन. पहिल्या षटकात बालाच्या विरुद्ध नक्कीच आल्या धावा 14, मात्र 3 मध्ये अद्याप खर्च केल्या त्या फक्त 2 धावा. सतीश मेंगळनं स्ट्राईक एंडला दीपक अक्षय आकाश सारखा फलंदाज सध्याच्या घडीला डगआउटला परतलाय, शांत बसलाय. मात्र त्या संघासाठी आता दीपक आणि राजेशची जोडी मैदानामध्ये किती धावा बनवेल या येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. शॉर्ट पिच बॉल केला डिमिड विकेटला आणि झाली मिसफील्ड. मिळतील धावा पूर्ण 4. नशिबाचा चौकाराला धाफलकर धावा 20. पुढचा बॉल हा देखील स्लोवर पद्धतीचा, बॉडीवरती आदळलाय, फिंगर रोल झालेत आणि शेवटचा बॉल आहे. इथून जर शेवटचा बॉल डॉट टाकला तर नक्कीच 12 बॉल मध्ये लक्ष असू शकतं. 21-22. 5 मध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या आपण पाहतोय सतीश मेंगळनं. त्या मात्र एकंदरीत 6. एक नशिबाचा चौकार आहे मिसफील्डच्या माध्यमातून, अन्यथा धावा दाफुलकर 2 किंवा 3 असू शकला असता. शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रातील. ऑफ साइड ऑफ स्टंप ठेवलाय आणि सरळ मारलाय लॉंग ऑन. लॉंग ऑप्शन मधून क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. धावा मिळाल्यात 6 षटकार. पहिल्या सत्राचा खेळ झालाय संपन्न. दाफलकर धावा 26. येणाऱ्या बॉल अहवाल मध्ये करायच्या तर धावा एकंदरीत 27.
एकंदरीत 27 दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, जिथे मात्र जोडले जातील आमचे साथी समालोचक यश पवार. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिवशीने. आता शेवटचं सत्र शिल्लक राहिलंय. अगदी संपूर्ण नाईट रजनीची क्रिकेट स्पर्धा याच्यासाठी केला होता अट्टास की हा शेवट गोल व्हावा. आयोजकांचं स्वप्न साकार झालंय खरं तर आजच्या रजनीत. आता ही अंतिम मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चिखलोली ठाकूरपाडा आणि त्याच्या विरोधात खांडीचा पाडा. प्रथमतः जर विचार केला तर 26 धावा बनल्यात, 27 लक्ष आहे. बाला बसमा ऑन स्ट्राईक. जर बाला बसमा लगातारचे 2 षटकार लगावतोय, या स्पर्धेचे आयोजक ओमकार पारधी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आज चिखलोली गाव पूर्णपणे अगदी पहाटेच्या आता जवळपास जर विचार केला तर 5:15 वाजलेत. खर तर अर्धा गाव जागा असेल, कारण प्रथमतःच या गावामध्ये चॅम्पियन पद देखील जाऊ शकतं, रनरअप देखील जाऊ शकतं. परंतु सध्या जर 12 मध्ये 27 बनवल्या तर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन चिखलोली ठाकूरपाडा तुम्हाला पाहायला मिळेल. नाईट मध्ये अजूनही पहिला नंबर मारला नाहीये, त्यामुळे आता चान्स बनलाय. डे फॉर्मॅट मध्ये भरपूर वेळा मारलेत, परंतु आता इथे बाला बसमा स्वतःच्या संघासाठी कशा प्रकारे खेळ करेल. नॉन स्ट्राईक वरती जीत ते सुकडे गोलंदाज तयार. दीपक पहिलाच बॉल बॅकफुट वरती गेले, कट केल्या. फुटबॉल स्टाईल अडवायचा होता, परंतु बॉल चाललाय दणदण करत गोळीच्या वेगानं आणि सीमा रेषा पार. पहिला मास्टर 11 मध्ये आता बनवायच्या 23. भरपूर चांगली लढत. अगदी दोन्ही आदिवासी संघ आज या मेगा फायनल मध्ये दाखल झालेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं. गेल्या 3 कमीत कमी 4 रजनीमध्ये, संपूर्ण नाईट क्रिकेट रजनीमध्ये आदिवासी खेळाडूंना प्रथम प्राधान्य देत असताना ही स्पर्धा भरवण्यात आली होती. उरलेल्या 2 दिवसामध्ये ओपनचे लॉट्स आणि ते देखील ऑन साइडला खेचायचा होता. वेगानं बीट केलाय जरूर, परंतु पंच अगदी आपल्याला पाहायला मिळतील आमच्या दिशेने वळतील. त्यांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे. अवांतर स्वरूपात दावा खर्च केले जात आहेत. अगदी आता 11 बॉल मध्ये 22 ची गरज शिल्लक राहिल्या. बाला बसमा या स्पर्धेमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने खेळलाय. खर तर बाईकच्या रेस मध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळेल. अनेक खेळाडू आहेत जे बाईकच्या रेस मध्ये, परंतु स्वप्नपूर्ती ही बाईक कोण गावाला घेऊन जाईल याच्या नावावरती राहील हे नक्कीच. आता या प्रश्नाचं उत्तर जास्त वेळ राहिला नाहीये, कारण आता फक्त एका इनिंग नंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. 10 मध्ये 21 ची गरज आहे. धावा धावफलकावरती 6 बनल्या गेल्या. पंच उबेद गाझी, आज उबेद गाझी यांचं कौतुक करावं लागेल, कारण आजच्या दिवसात कदाचित त्यांना असं वाटलं होतं की फायनल 3 वाजेपर्यंत संपेल, परंतु आता जवळपास 5:30 वाजले. एक स्मित असतं त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आहेत. भरपूर प्रयत्न केले त्यांनी नाईट रजनीचे दिवस लवकरात लवकर सामने कव्हर करण्याचे, परंतु त्यांच्या प्रयत्नांना रोज अपयश आलंय आणि आज देखील. परंतु यस नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखीन एकदा टुर्नामेंट तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणाऱ्या प्रयत्न असतील, तेव्हा मात्र नक्कीच लवकरात लवकर मॅचेस संपवण्याच्या. परंतु जाऊयात 10 मध्ये आता 21 ची गरज आहे. जितेश उघडे आता स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅट मधून धावा सातत्याने बनल्यात. कट करायचा होता, वाईडची अपील मागतोय आणि पंचांनी सांगितलंय देखील हा चेंडू वाईड आहे. इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जातील. 10 बॉल
आता 20 धावसंख्येची गरज आहे. 7 धावा बनवल्या गेल्यात. वैशिष्ट्य राहिलं चिखलोली ठाकूरपाडा संघाचं, कारण बराच वेळ आपण पाहिले या स्पर्धेमध्ये धावा चेस होत नव्हत्या, परंतु त्या धावा चेस करताना चिखलोली ठाकूरपाडा संघ सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाला. अगदी अगोदरच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग केली होती त्यांनी, परंतु यावेळेस अपील स्ट्रॉंग आहे. पंचाने सांगितलं लेग स्टिक मिस करून जाणारा हा चेंडू आहे, त्यामुळे लेग बायची धाव असेल धाव फलकावरती. सामना मेगा फायनलचा आहे, शेवटची या स्पर्धेची अंतिम लढत आहे, त्यामुळे अति तटीची ही लढत पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन, कारण मेगा फायनल मध्ये जरूर आपण रनरअप ठरत असतो, परंतु ज्या वेळेस पुढच्या वर्षीमध्ये ही स्पर्धा भेटीला येते त्यावेळेस जरूर प्रश्न विचारला जातो. रनरअप विचारत नाही तर सतत विचारला जातो मागच्या वर्षीचा चॅम्पियन पदी ठरलेला संघ कोणता. आता यासाठी ही लढाई चालू आहे. एका बाजूला चिखलोली ठाकूरपाडा तर दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे खांडीचा पाडा. ऑन साइडला वड शॉट पिक केला, क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. कदाचित चॅम्पियन पदाची ट्रॉफी येईल का आता चिखलोली ठाकूरपाडा संघामध्ये. आशाची अगदी आपण पाहतो किरण इथं उमटायला लागलेत. बाला भस्मा ऑन फायर सातत्याने या स्पर्धेमध्ये ज्यानं धावा बनवल्यात आपल्या बॅटिंगच्या सहाय्याने भरपूर चांगल्या, तो बाला भस्मा सातत्याने अगदी आपल्याला पाहायला मिळतो, चमकतोय. 8 मध्ये आता 13ची गरज आहे. 6 बॉल वरती 6 षटकार ठोकलेत, याच फलंदाजाचा विक्रम आहे. आता तोच सध्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी करतोय. तर त्या स्पर्धेमध्ये जे सर्व बक्षीस पात्र ठरले त्यांचं भरपूर सारं कौतुक. भरपूर चांगला खेळ करत भरपूर चांगली मेहनत त्यांनी केली आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी पारितोषिक पटकावले. त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. फटका अजून एक लास्ट जवाब ऑन साइडला, तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक सिंगल कंप्लीट आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय. बाला भस्माचं कौतुक सातत्याने आम्ही यासाठी करतोय कारण सलामीला तो सातत्याने गोलंदाजी करतो. पहिलं षटक हाताळतो, दावा कमीत कमी खर्च करतो. जरी दावा त्याच्या विरोधात बनवल्या गेल्या तरी दुसऱ्या सत्रामध्ये त्या दावा कव्हर करण्याची क्षमता त्या फलंदाजावरती आहे, त्यामुळे त्याचं कौतुक करणं फार महत्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला खांडीचा पाडा संघ देखील तितकाच ताकदीचा तितकाच बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूर विभागातून बिलॉंग करत असताना एका बाजूला संघ खांडीचा पाडा, दुसऱ्या बाजूला अंबरनाथ विभागातील अगदी आपल्याला पाहायला मिळतो चिखलोली ठाकूरपाडा संघ आहे. हा बॉल आडव्या बॅटने खेचायचा होता, परंतु इथून आता फटका फसलाय. 7 मध्ये 12ची गरज होती, आता 6 बॉल 12ची गरज आहे. सामना दोन्ही संघासाठी बॅलन्स राहिलाय. चिखलोली ठाकूरपाडा संघाचा विचार केला तर फक्त 2 हिट दूर आहेत, परंतु खांडीचा पाडा संघाला 6 बॉल मध्ये या 12 धावा डिफेंड करायच्या. 6 बॉल पद्धतशीर अगदी आपल्याला व्यवस्थित लाईन लेंथ योग्य टप्प्यावरती फेकणं महत्वाचं. एखादी चूक संपूर्ण चॅम्पियन पद तुम्हाला मागे सरसावेल, परंतु येणारे प्रत्येक टॉट बॉल किंवा चांगले बॉल या स्पर्धेच्या चॅम्पियन पदाकडे वाटचाल केली जाईल. कोणता संघ चॅम्पियन पद ठरेल अजूनही याचं उत्तर बंद लिफाफात पाहायला मिळतं. 6 बॉल 12ची गरज आहे. अगदी जवळपास पहाटेचे 5:30 वाजत आल्यात तरी सुद्धा भरपूर चांगले मॅचेस तुम्हाला लढताना पाहायला मिळतात. आमचे साथी गुणलेखक अगदी मेगा फायनलच्या सामन्यासाठी जोडले गेलेत. आदित्य नागटे त्यांचं देखील करत या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचा देखील मोलाचा वाटा. अगदी आम्हाला ज्या ज्या वेळेस गरज पडली गुणलेखकाची त्या त्या वेळेस अगदी त्यांच्या सुंदर अक्षरातून त्यांना त्यांचा स्कोर कार्ड बोर्ड सजवण्यात आलाय. त्यांचं देखील मनापासून आभार. आयोजन कमिटीच्या वतीनं आमचे डीजे निलेश यांचा देखील आभार. त्याचबरोबर अगदी आमचे डीजे ऑपरेटर अभिषेक यांचा देखील मनापासून आभार, कारण सातत्यानं भरपूर चांगली गाणी त्यांच्या माध्यमातून ऐकवण्यात आल्यात. आमच्या आवाजाची काळजी देखील त्यांच्याच माध्यमातून घेण्यात आले. त्यांचा आभार. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वाहिनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरघसल्या कव्हर करण्यात आले. त्यांचं देखील मनापासून आभार. यावेळेस ऑन साइडला इथे घडतंय का, एक धाव होती तिथे दुसरी आली आहे, दुसरी आहे तिथे तिसरी बनेल का, परंतु बाला भस्मानं स्वतःवरती जबाबदाऱ्या पूर्णपणे स्वीकारल्या. त्या स्पर्धेमध्ये एकतर्फी किल्ला लढवलाय. खरं तर कौतुक करावं लागेल जितेश, कारण त्याने देखील मोठमोठे षटकार या स्पर्धेमध्ये अगदी मारताना त्याला पाहिल्यात. त्यानंतर सतीश मेंगालचं देखील आवर्जून कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना कमबॅकची किरण त्याने दाखवल्या. गोलंदाजी करत असताना भरपूर चांगले बॉल त्याने फेकले, त्यामुळे
पूर्णपणे चिखली ठाकूरपाडा संघाचं कौतुक आहे. फुला लेनचा बॉल बाला बसमा शांत बसत नाहीये. इथे टोकला षटकार. चॅम्पियन पद दूर नाही. आता जल्लोषाला सुरुवात झाली. डगआउट मध्ये टाळ्यांचा प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळतोय. का आम्ही बाला बसमाच्या नावानं सातत्याने उल्लेख करतोय याचं तो उत्तर मैदानामध्ये बॅटिंग मध्ये दाखवतोय. आता बॉल राहिले 4 आणि विजयासाठी दावा देखील बनवायच्या 4. ज्या दिवशी संघ मैदानामध्ये उतरला होता क्वालिफाय ठरला असता तर गणपतीपुळे आरेवारे 20 बक्षीस नक्कीच सांगितलं होतं विकी पारधी या ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटचे सर्व त्यांच्या माध्यमातून. आणि आता देखील चॅम्पियन पद पटकावलं तर नक्कीच गावामध्ये बँजोची नक्कीच त्यांना अगदी सांगून ठेवलंय. बँजोची ऑर्डर देखील देऊन ठेवले. सकाळमध्ये गावामध्ये एंट्री देखील धामधूम पद्धतीने होणार यात मात्र शंका नाही आहे. कारण गावाचं नाव तितकं मोठं आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण वर्षभर वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. भरपूर चांगली लढत. 4 मध्ये 4 ची गरज असताना सध्या खांडीचा पडा बॅकफूट वरती कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आकाशचा वापर केला जातो. 12 ची गरज होती 8 बनल्या गेल्यात. 4 मध्ये फक्त 4 ची गरज. ऑन साइडला बेगानं बॅट फिरवली परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. डॉट बॉल आलाय. आता 3 मध्ये 4 ची गरज. एखादा डॉट बॉल इथे पुन्हा एकदा पुनरागमन करेल खांडीचा पाडा संघाचा. सध्या अगदी विचार केला तर 90% सामन्यामध्ये पकड मजबूत आहे चिखलोली ठाकूरपाडा संघाचा. हा बॉल पंचांनी नो घोषित केलाय. नाराज आहेत बाला बसमा. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन चिखलोली ठाकूरपाडा संघाचं ओव्हर द स्टेप तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळे पंचांचं अचूक लक्ष आहे. पंच तरुण डे सरांचं देखील भरपूर सारं कौतुक आहे. कारण त्यांनी देखील या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका जवळपास 3 रात्रीमध्ये पार पडली गेल्या. अगदी सायंकाळी 6 ते 7 वाजता मॅचेस चालू होतात. त्यानंतर अगदी पहाटेच्या 4:30 ते 3:45 पर्यंत मॅचेस चालू राहतात आणि संपूर्ण रात्रभर जणू काय डोळ्यामध्ये तेल गाळत असताना संपूर्ण संघांवरती मात होऊ नये यासाठी भरपूर चांगले त्यांच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात. त्यांचं देखील कौतुक आहे. खोलात फेकला ऑन साइडला उडवलाय. सामना फिनिश होतोय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय चिखलोली ठाकूरपाडा संघ. या दोस्ती चषक 2026 चा ठरतोय चॅम्पियन. एस डीजे गाडवण्यासारखं नाहीये. भरपूर सांगायला गेलाय. चिखलोली ठाकूरपाडा संघाचं हार्दिक अभिनंदन. नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेतला पहिल्यांदाच ठरतोय हा संघ चॅम्पियन. दम लागतो
नक्कीच जे गाण्याची मागणी केली ती गाणं देखील वाजणार आहे ज्यावेळेस चॅम्पियन पद तुम्हाला दिलं जाईल नो डाऊट. परंतु आता थोडस उशीर होते त्यामुळे आपण प्रथमतः प्राइज सेरेमनीकडे वळूयात. पुन्हा एकदा मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळतोय. रोहितजी कुरे साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल. या बाला बसमा 8 बॉल ज्यानं फेस केले 30 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. तो बाला बसमा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच अगदी आपण पाहतोय भरपूर चांगला खेळ केला चिखलोली ठाकूरपाडा संघानं. स्वप्न होतं नाईट रजनीमध्ये चॅम्पियन पद पटकावायचं ते स्वप्न आज डोळ्यात देखत पूर्ण केलं. भरपूर चांगला खेळ राहिला गेला त्यामुळे आता तो संघ चॅम्पियन पद पटकावलं. चला बाला बसमा या आपण लगेचच. नक्कीच प्रेक्षक देखील विचार करत असेल बाला बसमा या नावाचा उल्लेख आम्ही सातत्याने का करत होतो. तितका चांगला खेळ बाला बसमा यांना दाखवलाय. 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील अगदी याच संगमामध्ये त्याचा राहिला गेलाय. तोच खेळाडू भरपूर इन फॉर्म होता आणि सध्या सर्व सामन्यांमध्ये एकतर्फी लढत त्याच्या माध्यमातून राहिली आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो सर्व क्षेत्रामध्ये भरपूर चांगली खेळी करत असताना आणखीन एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच जवळपास जर विचार केला तर कमीत कमी 6 ते 7 मॅचेस चिखलोली ठाकूरपाडा संघाचे झाले. त्यामध्ये 4 ते 5 मॅच मध्ये बाला बसमानं मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. लगेचच आपण जाऊयात प्राइज सेरेमनीच्या दिशेनं. भरपूर खुश आज चिखलोली ठाकूरपाडा संघ. आज कदाचित दिवाळी साजरी होणार आहे संपूर्ण गावामध्ये. आमचे विकी पारधी देखील आज जरूर संघाचे घटक नव्हते कामाची जबाबदारी त्यांच्यावरती परंतु ते देखील खुश आहेत. लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला करूयात सुरुवात. 8वं पारितोषिक देण्यात आलं होतं. अगदी आपण पाहिलं स्वर्गीय गुरु 11 साफेवाडी हा संघ ठरला होता. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक 7व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण दिलं होतं जे वाघोबा बेडीसगाव ब. आता या स्पर्धेच्या जाऊयात प्रथमतः